यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने प्रत्युत्तर दिले। जयंत पाटील यांनी मोदींचाच जुना व्हिडिओ ट्विट केलाय आणि या व्हिडिओमध्ये मोदी पवारांचं तोंड भरून असं स्वागत करताना दिसतायत। पहा या संदर्भातला लोकशाहीचा एक स्पेशल रिपोर्ट। शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजितदादांसमोर मोदींची शरद पवार यांच्यावर टीका। मोदींच्या टीकेला शरद पवार गटाचं प्रत्युत्तर। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं। वैसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीच्या शेतकरी मेळाव्यात पवार यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। मोदी जेव्हा पवारांवर टीका करत होते तेव्हा शेजारीच अजित पवार बसले होते। मोदींच्या या टीकेवर अजित पवार गटानं मौन साधलंय। दुसरीकडे शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी मोदींनी पवारांचं कौतुक केलेला जुना व्हिडिओ ट्वीट केलाय। शरद राव को कृषि को अलग रूप से देखने का उनका स्वभाव था, उनका तौर तरीका था, और मुझे लगता है कि उनका इन सारे अभी भी आप कभी भी मिलिए और गन्ना से ऐसे गन्ना शब्द बोल दीजिए, आपको घंटे भर समझा देंगे। गन्ना सारे लेटेस्ट फिगर उनके पास रहते हैं। उनका जो टारगेट ग्रुप है उनके कल्याण के लिए, उनकी भलाई के लिए कुछ न कुछ नया करते रहना ये अविरत प्रयास रहता। शरद पवार यांचं शेतीसाठी आणि शेतकऱ्यांकरता योगदान नव्हतं तर त्यांना पद्मविभूषण सारखा पुरस्कार मोदी सरकारनं कसा दिला असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय। आज मोदी साहेबांच्या सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण हे त्यांच्या शेती आणि राजकीय केलेल्या विकासाच्या कामासाठी दिलेलं आहे। हा दुसरा मुद्दा। आणि मला असं वाटतं की टीका तो हक बनतो की राज्यामध्ये आल्या माननीय प्रधानमंत्री शेवटी कोणावर टीका करणार, अर्थातच आदरणीय पवार साहेबांवर। मोदींनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगावं असा सवाल संजय राऊत उपस्थित करतायत। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवार यांनी जेवढी शेतकऱ्यांना मदत दिली तेवढी मदत मोदींनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिली का असा सवालही राऊत यांनी उपस्थित केलाय। शेतकरी या देशातल्या संकटात आहे आणि त्याला जबाबदार गेल्या 10 वर्षातली नरेंद्र मोदी सरकारची धोरणं। शरद पवारांनी काय केलं, मग तुम्ही काय केलं? मराठा आरक्षणावर तुमच्या हातात आहे, हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। मिस्टर मोदी, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवारसाहेब तुम्ही कृषी मंत्री होता तेव्हा पहिल्यांदा देशात 70,000 कोटीची कर्जमाफी ही पवारसाहेब कृषी मंत्री असताना केली। म्हणून काय आजपर्यंत कोण झालेलंच नाही। जे काय होतंय ते मी आल्यानंतरच होतंय। नळाला पाणी सुद्धा आत्ताच येतंय, गंगा सुद्धा आत्ताच या भूमीवरती अवतरले। असं जो काय आभास निर्माण केला जातोय की लोक एवढी काही मोठं नाही। शेतकऱ्यांसाठी शरद पवार देवदूत असल्याचं मोदी बोलल्याची आठवण अनिल देशमुख यांनी करून दिली आहे। निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी हे वक्तव्य केल्याचा पलटवार अनिल देशमुख यांनी केलाय। काल जे त्यांचं वक्तव्य आलं म्हणजे आता निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्यामुळे कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं अशा प्रकारचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा प्रयत्न असावा। मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर अजित पवार गटानं आक्षेपाचा एक शब्दही काढलेला नाही। त्यामुळे मोदींच्या टीकेला अजित पवार गटाचं मुखसमर्थन आहे का अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी